मंडळी 8 सप्टेंबर 2023 रोजी जालन्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार होता। त्यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांवरती होतं। या कार्यक्रमाच्या आधीच म्हणजे 29 ऑगस्ट 2023 पासून जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली होती। हे उपोषण मागे घ्यावं अशीच पोलीस प्रशासनाची मागणी होती। मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम होते। जरांगेंच्या उपोषणस्थळी गर्दी वाढत होती, त्यामुळे पोलिसांचा फौजफाटाही वाढू लागला। परिणामी 1 सप्टेंबर 2023 रोजी जरांगेंची समजूत काढायला पोलीस जवळ आले। त्यात हमरीतुमरी झाली आणि प्रकरण वाढलं। संतप्त जमाव ही ऐकण्याच्या पलीकडे गेला। जमावाने पोलिसांवरती दगडफेक करायला सुरुवात केली, तर पोलिसांनीही प्लास्टिक बुलेटचा गोळीबार केला। या घटनेत काही पोलीस आणि स्थानिक ही जखमी झाले। प्रकरण चिघळलं आणि इथून पुढे अंतरवाली सराटीमधल्या उपोषणाची देशपातळीवरती चर्चा होऊ लागली। फक्त उपोषणाची नाही, तर जरांगेंना नेमका कोणाचा पाठिंबा आहे याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली। ही चर्चा मोठ्याने होऊ लागली ती देवेंद्र फडणवीसांच्या या वाक्यामुळे। जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, ज्या स्क्रिप्टवर पवार साहेब बोलत होते, नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे। आणि यामागचा बोलवता धनी कोण आहे हे खऱ्या अर्थाने सरकारने त्या ठिकाणी शोधण्याची आवश्यकता आहे। पण मला या ठिकाणी वाईट वाटतं, 40 वर्ष ज्यांनी दिलं नाही त्यांच्याबद्दल एकही शब्द काढला नाही। मंडळी, फडणवीसांनी केलेले हे आरोप खरे आहेत का? जरांगेंना नेमका कोणाचा पाठिंबा आहे हेच आपण पुढील काही मिनिटात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी सूरज पाटील आणि लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत। ज्या दिवशी जरांगेंच्या उपोषणाच्या ठिकाणी राडा झाला त्याच रात्री राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ही घटनास्थळी हजर राहिले। सोबत होते राष्ट्रवादीचे राजेश टोपे। जरांगेंनी उपोषण सुरू करण्यापासून ते मागे घेण्यापर्यंत त्यांच्यासोबत ज्या नेत्याचा जास्त वावर असायचा ते होते राजेश टोपे। अंतरवाली सराटीमध्ये हिंसाचार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी संभाजीराजे छत्रपती यांनी घटनास्थळी भेट दिली आणि मनोज जरांगे यांच्यासोबत संवाद साधला। काय घडलं ते जाणून घेतलं। त्याच दिवशी दुपारनंतर उदयनराजे भोसले यांनी जरांगेंची भेट घेतली। चर्चा सुरू झाली। चर्चा सुरू असताना शरद पवार ही तिथे हजर झाले। पवारांसोबत राष्ट्रवादीचे जयंत पाटील, राजेश टोपे हे देखील उपस्थित होते। घडलेल्या घटनेचा निषेध केला आणि शिंदे सरकारवर टीका केली। त्याच दिवशी रात्री म्हणजेच 9च्या सुमारास उद्धव ठाकरे जरांगेंच्या भेटीला सराटीमध्ये आले। त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे राजेश टोपे होते, अंबादास दानवे होते, चंद्रकांत खैरे आणि इतर नेते उपस्थित होते। अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांवर टीका केली। त्याच्या 2 दिवसांनी म्हणजे 4 सप्टेंबर 2023 रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अंतरवाली सराटीमध्ये येऊन जरांगेंची भेट घेतली। मराठा आरक्षण मिळणार नाही, कायद्याच्या बाजूने विचार करा, हे सगळे राजकीय नेते तुमचा वापर करून घेतील अशी टीकाही ठाकरेंनी केली। या दरम्यान जरांगेंनी पाण्याचाही त्याग केला होता। उपोषणादरम्यान आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली होती। त्यामुळे या प्रकरणाकडे सरकारनेही लक्ष द्यायला सुरुवात केली। 4 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सराटीमध्ये झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली। त्याच्या दुसऱ्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला आलं आणि जरांगेंना उपोषण मागे घेण्याचं आवाहन करू लागलं। शिष्टमंडळात कोण होतं तर संदीपान भुमरे, गिरीश महाजन, अतुल सावे आणि इतर नेते। शिष्टमंडळाने आश्वासन देऊनही जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। इथून पुढे राज्य सरकार आणि जरांगे यांच्या शिष्टमंडळात थेट चर्चा होऊ लागल्या। अशात जरांगेंच्या शिष्टमंडळानेही 8 सप्टेंबरला मुख्यमंत्री शिंदेंची चर्चा केली। चर्चाचा मध्य काढून जरांगेंचं पहिलं उपोषण 14 सप्टेंबर 2023 रोजी मागे घेण्यात आलं। मुख्यमंत्री शिंदे स्वतः तिथे उपस्थित होते। त्यांच्यासोबत रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील, राजेश टोपे असे नेतेही हजर होते। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जरांगेंनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली। या 40 दिवसात योग्य तो प्रतिसाद न आल्याने 25 ऑक्टोबर पासून जरांगे पुन्हा उपोषणाला बसले। 1 नोव्हेंबरला बच्चू कडूंनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगेंची भेट घेतली आणि समजूत काढण्याचा प्रयत्न केला। यावेळी जरांगेंनी पाण्याचाही त्याग केला होता। त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबरला माजी न्यायमूर्ती MG गायकवाड आणि सुनील शुक्रे यांनी जरांगेंची भेट घेतली। त्यावेळी बच्चू कडूही उपस्थित होते। कायद्याच्या अनेक बाबी समजावून सांगण्याचा प्रयत्न न्यायमूर्तींनी केला। त्या दिवशी उदय सामंत, बच्चू कडू, संदीपान भुमरे, धनंजय मुंडे हे सरकारमधील मंत्री जरांगेंच्या भेटीला आले आणि सरकारला काम करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत मागू लागले। जरांगेंच्या मते 24 डिसेंबर पर्यंत सरकारला वेळ वाढवून दिली। त्यानंतर राज्यभर कुणबी नोंदी शोधणं असो, त्यांना प्रमाणपत्र देणं असो, अशा अनेक गोष्टी सरकारकडून होऊ लागल्या।
24 डिसेंबर पर्यंत जरांगेंना अपेक्षित असं काम सरकारकडून न झाल्यामुळे जरांगेंनी मोठी घोषणा केली. 20 जानेवारी 2024 पासून अंतरवाली सराटी ते मुंबई असा पायी मोर्चा काढण्याचा निर्णय जरांगेंनी घेतला. हा मोर्चा 20 जानेवारीला सराटीमधून निघाला आणि 26 जानेवारी रोजी मुंबईच्या वाशीमध्ये पोहोचला. वाशीमध्ये पोहोचताच पुन्हा सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला आलं. दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा सोबत होते. 26 तारखेच्या संध्याकाळपासून 27 तारखेच्या सकाळपर्यंत जरांगेंसोबत चर्चा झाली. या चर्चेअंती सगळे सोयरे या विषयावर अध्यादेश काढण्यात आला. 27 जानेवारी रोजी एकनाथ शिंदे यांनी वाशीमध्ये जरांगेंची भेट घेतली, भाषण केलं, गुलाल उधळला. राज्यात कुणबी नोंदी शोधणं, मिळालेल्या नोंदींना प्रमाणपत्र देणं आणि सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देणं या मागण्या सरकारकडून मान्य झाल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली. तसा अध्यादेशी काढल्याचं सांगण्यात आलं. मात्र मूळ प्रश्न होता की त्याचं कायद्यात रूपांतर झालं नाही. कायद्यात रूपांतर न झाल्याने मनोज जरांगे पुन्हा 10 फेब्रुवारी पासून उपोषणाला बसले. त्यांचं ते उपोषण अद्याप सुरू आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जरांगेंना सलाईन लावण्यात येत आहे. या सगळ्यामध्ये एक व्यक्ती आमच्याकडून सांगणं राहून गेली, ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे OSD असणारे मंगेश चिवटे. मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू झाल्यापासून ते मनोज जरांगेंचा मोर्चा मुंबईच्या वाशीमध्ये पोहोचेपर्यंत जरांगेंची प्रत्येक अपडेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणारी एकमेव व्यक्ती होती, ती म्हणजे मंगेश चिवटे. मनोज जरांगेंची भेट घेणाऱ्या प्रत्येक शिष्टमंडळातील चेहरे बदलले, मात्र एक चेहरा कायम राहिला, तो म्हणजे मंगेश चिवटे यांचा. याच मंगेश चिवटे यांच्यामुळे अशाही चर्चा झाल्यात की हे आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हाताळलं जाते. आता ते खरं आहे की खोटं आहे यावर तुमचा अभ्यास काय सांगतोय? तुम्हाला मिळालेली माहिती काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. दुसऱ्या बाजूने पाहायचं झाल्यास संगीता वानखेडे या महिलेने मनोज जरांगेंवर शरद पवारांचा माणूस असल्याचा आरोप केला होता. याच आरोपाशी मिळते जुळते सूर मधल्या काळात छगन भुजबळ यांचेही दिसून आले होते. छगन भुजबळ यांच्यापासून अजय बारसकर, संगीता वानखेडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याची टीका होऊ लागली, तर छगन भुजबळ, अजय बारसकर, संगीता वानखेडे यांच्यासारखे लोक देवेंद्र फडणवीसांनी पुढे आणल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला. आंदोलन सुरू झाल्यापासून आतापर्यंत जरांगेंना फेस टू फेस भेटणाऱ्या नेत्यांमध्ये कोण होतं? तर शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले, गिरीश महाजन, राजेश टोपे, बच्चू कडू, उदय सामंत, संदीपान भुमरे, धनंजय मुंडे आणि इतर नेते. या सगळ्या नावांमध्ये 2 नावं नाहीयेत, ती म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस. या 2 नेत्यांनी आतापर्यंत जरांगेंची फेस टू फेस कधीही भेट घेतली नाही. मात्र जरांगेंच्या आंदोलनामुळे शरद पवारांचा हात असल्याची टीका सत्ताधारी पक्षातून होत आहे, तर एकनाथ शिंदे यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजाने होत आहे. मंडळी, जरांगेंच्या आंदोलनामागे खरंच कोणाचा हात आहे का? असेल तर तो नेता कोण आणि कोणाचा पाठिंबा नसेल तर जरांगेंवर ही टीका का होते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.